हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आणि मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या न्यू व्लॉगमध्ये. पूर्ण 4 दिवसानंतर आज मी व्लॉग शूट करायला घेतलं आणि आधी मी ही चिवची छोटीशी क्लिप टाकते. चिवला आजकाल काम करण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे आजी जे करत असेल ते सगळं तिला करायचं असतं आणि सगळं शिकायचं पण असतं. तिचे रिॲक्शन्स बघा. लहान मुलांना जे मोठी माणसं करत असतात ते सगळं करण्याची इच्छा असते. आणि मी 4 दिवस ब्लॉग टाकला नव्हता कारण जरा तब्येत ठीक नव्हती आणि त्यानंतर मला वर्कलोड होता थोडा, त्यामुळे मी थोडा गॅप घेतला होता. पण आजपासून पुन्हा ब्लॉग शूट करायला सुरुवात करते. आणि हा माझा डेली रुटीन ब्लॉग आहे, ज्याच्यामध्ये मी माझं डेली रुटीन दाखवलं आहे. स्पेशल असं काही नाही आहे. स्पेशल ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग असणार आहे, ज्यामध्ये बाहेरचं शूट आणि एक सेलिब्रेशन वगैरे आहे. आज मी टिफिनसाठी मेथीचे पराठे बनवायचा विचार केलेला. त्यासाठी मी हे सगळे कट करून घेतलं, आलं लसूण मिरची आणि मेथी पण बारीक धुवून एकदम बारीक कट करून घेतली. त्यामध्ये ही जी आपण बनवली होती ती पेस्ट ॲड केली आणि त्या पेस्टबरोबर तुम्हाला पाहिजेत तसे मसाले तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्ही जशा बघितल्यात अगदी खूप असं साग्र संगीत नसतात. शॉर्टकटमध्ये जे जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते मसाले घालून तुम्ही असे पराठे बनवू शकता. फक्त हे पराठे बनवताना तुम्हाला एक काळजी घ्यायची की जेव्हा आपण मेथीच्या पानांमध्ये पीठ मिक्स करून मळतो तेव्हा मीठ घातल्यामुळे मेथीच्या पानांना आधीच पाणी सुटतं, त्यामुळे ते पीठ लूज होऊ शकतं किंवा पातळ होऊ शकतं. त्यामुळे ते मळताना थोडं घट्ट मळा, कारण इथे मी थोडासा पाण्याचा वापर केला आहे. अदरवाईज विदाऊट पाण्याचा वापर करता तुम्ही हे पराठे बनवू शकता. इथे मी हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि थोडेसे तीळ घातले. हे सगळं घातल्यानंतर माझ्याकडे भाजणीचं पीठ होतं, त्यातलं मी थोडं अर्धी वाटी भाजणीचं पीठ घातलं असेल. बाकी सगळं मी गव्हाचंच पीठ यूज केलं होतं. तुम्ही फक्त गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा हे बनवू शकता. मी थोडंसं टेस्टला अजून बेटर करण्यासाठी थोडं भाजणीचं पीठ पण ॲड केलं. त्यानंतर हे सगळं मळायला घेतलं. न पाणी घालताच मळलं तर ते बेटर होईल, कारण मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं, पण ते पाणी ॲड केल्यामुळे नंतर त्या अजूनच ते पीठ थोडंसं लूज झालं. पण तुम्ही विदाऊट पाणी घालता जेवढं त्या पानांमध्ये आणि म्हणजे त्या भाजीमध्ये पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून तुम्ही मळू शकता. लहान मुलं डब्याला किंवा अशा टिफिनसाठी अशा भाज्या न्यायला खूप कंटाळा करतात, त्यामुळे मी शक्यतो ज्या भाज्या ऋतुजा खात नाही त्या अशा पराठ्यांमध्ये किंवा असं काहीतरी बनवते ज्याच्यामध्ये त्या भाज्या मी ॲड करून तिला देऊ शकते. कारण मग भाजी चपाती दिली असती ना तर भाजी अर्धीच खाल्ली असती आणि अर्धी रिटर्न घेऊन आली असती. पण असे पराठे बनवल्यामुळं तिने ते पूर्ण 2-3 फिनिश करते, जेवढे देतील तेवढे. आणि पीठ मी अशा प्रकारे मळून घेतलं पूर्ण आणि मळून झाल्यानंतर त्याला थोडं एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं. डायरेक्ट पण करू शकता तुम्ही, पण ते थोडंसं मुरण्यासाठी मी ठेवलं 10 मिनटं. त्याच्यानंतर मी त्याचे एकदम सगळेच जेवढे पीठ होतं त्याचे गोळे करून घेतले, कारण मग मला ते फटाफट लाटून संपवायचं असतं, म्हणून सकाळची घाई असते खूप. त्यामुळे माझं पीठ थोडंसं पातळ झालं होतं, त्यामुळे तुम्ही पीठ मळताना त्याच्यामध्ये पाणी ॲड करू नका आणि थोडं घट्ट मळा, जेणेकरून ते जास्त पातळ होणार नाही. तरीही पराठे एकदम टेस्टी आणि मस्त झाले होते. अशा प्रकारे मी सगळे पराठे एक एक करून भाजून घेतले. तुम्ही कशा पद्धतीने मेथीचे किंवा दुसऱ्या भाज्यांचे पराठे करता ते पण मला सांगू शकता. मी पण ट्राय करेन. ही माझी सिंपलची रेसिपी आहे, ज्याच्यामध्ये मी जास्त काही खूप जास्त साग्र संगीत करत नाही. जेवढं अवेलेबल आहे आणि जितक्या फास्ट करता येईल तितक्या फास्ट मी हे करून घेते. आणि सगळे पराठे माझे करून झाले होते, असे रेडी होते. खूप सॉफ्ट होतात, त्यामुळे टिफिनला नेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दुपारपर्यंत ही अगदी सॉफ्ट राहतात, तुम्ही खाऊ शकता. आणि टिफिन माझा तर रेडी झाला होता. टिफिन रेडी करून झाल्यानंतर मी स्वतःची तयारी करून घेतली.
आणि ट्रेनमध्ये आज खूप मोकळी मोकळी ट्रेन होती, अगदी व्यवस्थित बसायला जागा मिळाली. अजूनही थोडं बरं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शन नाही आहे, ऑफिसला जावं लागलं. ऑफिसच्या खाली ही ग्रीनरी बघून, ही फुलं बघून खूप एनर्जेटिक वाटतं, खूप उत्साह येतो आणि त्यामुळेच मी बाहेर पडले. मी घरून करू शकते काम, एक दिवस मी घरून काम केलं होतं, पण म्हटलं नको आज बाहेर पडूया, त्यामुळे थोडं एनर्जी येते, नाहीतर मग घरी बसल्यावर अजूनच आजारी पडल्यासारखं वाटतं. लिफ्टमध्ये पोचल्यानंतर जेव्हा एकटी असते तेव्हा मी काही ना काहीतरी असं शूट करत असते. त्यानंतर आज खूप काम होतं, मी कामाला सुरुवात केली आणि हा संध्याकाळचा टी ब्रेक आहे. आम्ही सगळेजण कॉफी पित होतो संध्याकाळी आणि ही आहे दूधवाली माझी कॉफी. त्यानंतर संध्याकाळी मी घरी आले. मी काही आज जास्त शूट केलं नाही. घरी आल्यानंतर पुलाव केला होता, ज्याच्यामध्ये भाज्याच जास्त होत्या भातापेक्षा, आणि भाकरी आणि मेथीची भाजी, सोबत पापड तळला होता. आणि हा आहे आमचा डिनर. थोडं आजारपणातून बाहेर पडल्यावरती लाईटच खात असतो आपण. व्लॉग आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.